आणि तिसऱ्यांदा आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये हे दोन संघ समोरासमोर आलेत. सामन्याला सुरुवात होईल. आपल्यासोबत पुन्हा एकदा जॉईंट होतील आमचे साथी समालोचक दर्शन जडपके. ओव्हर टू दर्शन. या दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडे आयोजित माननीय श्री विजय शेठ पाटील चषक 2025-26चा हा महासोहळा पाहतोय. आज शेवटचा दिवस. सन्माननीय दीपकजी खुटाडे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतोय. कृपया करून आमच्या VIP कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. पहिलाच बॉल विशाल यांचा उडवण्याचा प्रयत्न केला. मिस्टामिंग झालाय. शत्रुराष्ट्र स्वतः कर्णधार येतो चेंडू खाली आणि बघा साधा सोपा झेल आणि संपतो इकडे जयेंद्र वाघे यांचा खेळ. बिग विकेट डाऊन. तिकडे हार्दिक होते. हार्दिकांनी सुंदर झेल घेतला बघा. रिप्ले मध्ये पाहूया आपण. मिस्टामिंग झाला होता. बॅटचं फेज पूर्णपणे ओपन झालं होतं. मिड ऑफ रिझन मध्ये आपण पाहतोय शत्रुराष्ट्र हार्दिक होते आणि सुंदर झेल चेंडूच्या खाली रेषेमध्ये पोहोचले होते आणि सुंदर झेल इथे कंप्लीट केला गेलाय. कोलांडे गावातील जावई आहेत रोहितजी तरे. त्यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. रोहित तरे त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा एकदा मॅच मध्ये परत जाऊया आपण. डॉट आलाय. रिप्ले आपण पूर्णपणे फिंगर रोल केली होती या बॉलला. आयुष्यानं समजत नाही या चेंडू कसा पडला आणि कसा निघून गेलाय. बॅक टू बॅक दुसरा बॉल डॉट आलाय. यावेळेस खेचून मारलाय. या बॉलला हॅमर केलाय. बॉलला सरळ पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. किरीस का सुने का गाना? किरीस का सुने का? यस थँक्यू डीजे. बघा षटकारने अकाउंट ओपन झालाय. यावेळेस पुन्हा एकदा जोरदार मारायचा प्रयत्न केला होता. बॅटची लिडिंग आहे. चेंडू जातोय सरळ डी झोन मध्ये. एका धावेसाठी डिक्लेशन झोन मध्ये जातोय. एक सिंगल जाईल. सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाही या बॉलवर. विशाल पुन्हा एकदा बॉल ट्रॅकवर. यावेळेस पुन्हा एकदा पाहतोय पण उडवण्याचा प्रयत्न केला होता. मिस्टामिंग झालाय. आता बघा वरती कर्णधार होते. हितेश होते तिकडे आणि बघा त्यांच्याकडून साधा सोपा झेल इकडे सुटलाय. सोहन दळवी सारख्या फलंदाजाला
जीवनदान मिळालंय. पोमनच्या त्या ग्राउंड वरती सोहन यांनी धुमाकूळ घातला होता, तोच सोहन पाहतो आपण, त्याला एक जीवनदान मिळालंय. 5 बॉलचा खेळ झाला, धावसंख्या पाहतो पण 8 वर गेले. शेवटचा बॉल या षटकातील. यावेळेस पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द ग्राउंड, बॉलला सरळ उडवलाय. बघा तिकडे शतरंजक आहे आणि बघा सुंदर झेल इथे कंप्लीट होतोय. फलंदाज बाद. चेतन होतो इकडे, चेतनने चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलंय आणि सुंदर झेल इथे कंप्लीट झालाय. फलंदाज होतोय आयुष वाघे. ढगाऊच्या आशला तर पाहतोय. सेकंड विकेट डाऊन. عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة يا اخي دوس دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة عندي لك رقصة قوية يا الحبيب اسمها الصبوحة خطبها نصيب مد يدك كنا بتعطيها كف وهز شتفك هيك. बघा रिप्लेस पाहूया पण स्वतःला सावरलं. बाउंड्रीच्या अगोदर उभे राहिले, बॉलला शेवटपर्यंत टिपलं त्यांनी आणि सुंदर झेल इथे कंप्लीट झालाय. कोलंडे गावातील ग्रामस्थ आहेत दिलीपजी जिंबल, त्यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतोय. कृपया करून आमच्या VIP कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आणि दिलीपजी जाधव साहेबांना सुद्धा आम्ही विनंती करतोय, त्यांनी सुद्धा आमच्या VIP कक्षामधून स्थानपन्न व्हायचं आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय राहुल अंधेर, ब्लॅक डायमंड ऑफ पोमन या नावाने संबोधलं जात आहे. एक स्टायलिश प्लेअर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस पहिलाच बॉल, तेच तर पहिल्याच बॉलवरती गडी गारत होताना पाहतोय. बिग विकेट डाऊन. मिस्टर सोहन दळवी बॅक टू द आउट गॉन. थँक्यू डीजे. न्यू बॅटर पाहतोय निवृत्ती जातोय बॅटिंग स्ट्राईक वरती. पहिल्याच बॉलवरती गडी गारद झालाय. महत्वाचा फलंदाज आपण पाहतोय डगआउटच्या आशा आलाय, परंतु निलेश बंद्रे आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला आहे. जोपर्यंत निलेश आहे तोपर्यंत आशा पल्लवित आहेत. एका मोठ्या संख्येपर्यंत नक्कीच वाटचाल केली जाईल. निलेश यांना सुद्धा पाहतोय आपण. यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला, बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. राहुल अंधेर यांचा विचार केला तर एक अष्टपैलू खेळाडू आहे. सातत्याने पोमन गावातून त्याने चांगली कामगिरी केली. मोठ्या मोठ्या संघातून त्यांची वर्णी लागली जाते. जायकॉन म्हणून खेळतात जास्त जास्त वेगवेगळ्या संघातून. यावेळेस बघा बघा काय घडते. विकेटच्या मागे हा चेंडू निघून गेला होता. एक धाव नक्की मिळाली होती. इथे थ्रो करणं गरजेचं होतं का. बघा थ्रो केला, हिट करण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू सरळ निघून गेला 2 धावेसाठी. बघा जिकडे 1 धाव होती तिकडे ओव्हरची अजून 1 धाव आली. यावेळेस ऑन साइडला फटकाला सजवलाय. फिल्डर आहे बघा त्याच्याकडून चेंडू पण पोहोचलेत. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्यात. 2 धावा, या 2 धावी धावफलक मध्ये पण 12 वर जाऊन पोहोचले. चार बॉलचा खेळ संपला. या दुसऱ्या ओव्हर मधील धावसंख्या पाहतो 12 वर जाऊन पोहोचले. 3 गडी तंबूच्या आशाला पोहोचलेत. राहुल पुढचा बॉल घेऊन. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. बघा शतरंजक आहे त्याच्यावरून थोडासा चेंडू दूर गेलाय. बघा मिसफिल्ड होताना पाहतोय. या मुवमेंट मध्ये इकडे 2 धावा, 3री धावाच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतोय बाद. बघा निवृत्तीने थोडंसं सॅक्रिफाईस केलं होतं. 3री धाव कंप्लीट झाली होती, पण तो स्वतःला इकडे रनआउटच्या रूपामध्ये तंबूच्या आशा येताना पाहतोय. निवृत्ती पाहतोय पण डगआउटच्या आशा येताना पाहतोय. 4थी विकेट गारवताना. Thank you.
थँक्यू डीजे. न्यू बॅटर पाहतो नो स्ट्राईक एंडला सूर्यकांत येतोय. यावेळेस मिस्टामिंग झालाय बघा. चेंडू खाली स्वतः राहुल पोहोचेल. एका सुंदर सोपा झेल बघा. राहुल यांनी जाळं राचलं होतं निलेश साठी आणि निलेश पाहतो पण स्वस्तामध्ये बाद होणार पाहतोय. पानखंड स्पोर्ट्स पानखंड संघाचे कर्णधार सुद्धा इकडे आले आहेत. नितेश त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. शेवटचं षटक चालू आहे. यानंतर अजून एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. आई भवानी वंगणपाडा त्यांच्या समोर असलेल पानखंड स्पोर्ट्स पानखंडा बी. हेमंत येतोय. हेमंत गोडविंदा बॉलिंग ट्रॅक वर सज्ज असतील. शेवटचं षटक हाताळण्यासाठी पहिला बॉल पाहिला तर डॉट आलाय. सूर्यकांत भुयाळांना पाहता पण ड्राईव्ह करत होता ऑन साईडला. तो पॅटर्न बॉल संपर्क झाला नाही. पहिला बॉल डॉट आलाय. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न केला होता. अंपायरचा इशारा पंचांचा इशारा पाहतो आपण वाईटचा येतोय. आजच्या दिवसामध्ये आपले ऑफिशियल्स पाहतो पण देवानजी वळवी साहेब पाहतोय स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेमध्ये आणि मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय पण प्रवीण सुतार. सलग 4 दिवस प्रवीण सुतार यांनी चांगलं काम केलंय पंचांच्या भूमिकेमध्ये. यावेळेस बघा बॉडी लाईन वरती हा चेंडू हाताळला होता. पंच थोडस बघायचं आहे. यस ओके आहेत बघा. लेग बायच्या रूपामध्ये एक सिंगल धाव येईल. पूर्णपणे रिप्ले मध्ये पहा पण फिंगर रोल केली होती हेमंत यांनी. त्याच कारणाचा पाहिला त्यांच्या बॉडी लाईन वरती हा चेंडू जाऊन आदळला. यावेळेस स्टॉपेस ते वाढवण्याचा प्रयत्न केला होता. अंपायरचा इशारा पाहतो आपण वाईटचा येतोय. एक अवांतर धाव अजून एक स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. धावसंख्या पाहतो आपण 17 वर जाऊन पोहोचते. 17 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस मिस्टामिंग झालाय. चेंडू आता आपण एस्टनच्या मागे निघून जातोय डी झोन मध्ये एका धावेसाठी. सिंगल येते या बॉलवर. या षटकातील चेंडूचा विचार केला तर 3 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या पाहतोय आपण 18 वर जाऊन पोहोचलाय. इथून कमीत कमी या 3 बॉलवरती 10 धावा तरी आल्या पाहिजेत म्हणजे एक चांगलं टोटल ती उभारण्यात यश मिळेल पीरबाबा स्पोर्ट्स पापडी संघाला. यावेळेस बघा ब्रह्मास्त्राचा वापर केला. कोलगट पाय चेंडू त्या हाताळला होता आणि बघा नयन जाधव इथे रनआउटच्या रूपामध्ये बाद होताना पाहतोय. थँक्यू विजय. हे बॅटर पाहतो आपण आयुष होतोय. आयुष वाघे जयेंद्र वाघे यांचे सुपुत्र आहेत. आरुष तोच पाहतो आपण बॅटिंग मार्क वरती आलेत. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. इथून सुद्धा एखादा मोठा फटका एक फायटिंग टोटल पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला जाईल. यावेळेस ऑन साइडला खेचून मारलाय विशाल आहेत बघा. सुंदर झेल तिकडे टिपला गेला विशाल यांच्याकडून. फलंदाज बाद.
थँक्यू डीजे. बघा रिप्ले सुद्धा हाफ ट्रॅकवर होता. हाफ ट्रॅकवर होता. पुलचा फटका खेळला. तो पाहिलं चेंडूने उंची जास्त घेतली होती, लांबी कमी, आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर एलिमिनेशन मिळालं नाही या बॉलला. सुंदर झेल तिकडे विशाल होते, विशाल बडांगे. सुंदर झेल इथे कम्प्लीट केलाय. शेवटचा बॉल फेस करणारे आपण पाहतोय रोहित जातोय. एक लेफ्टी बॅटर रोहित आलेत, परंतु थोडीशी उशिराने आलेत रोहित यावेळेस पाहतोय. डावखुटीचा फलंदाज आपण पाहतोय रोहित येतोय. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधील. त्यानंतर टॉस केला जाईल. पानखंडा बी आणि वंगणपाडा दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. यावेळी फिंगर रोल केली होती बघा. ऑन साईडला फटका सजवलाय. तिकडे बॅट्समनला थोडस ग्राउंडचा साथ मिळतो. 2 धावा इथे कमले. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. तिसऱ्या धावाचा प्रयत्न केला होता, परंतु ते 2च धावा मिळतील. तिसऱ्या धावा प्रयत्नामध्ये सूर्यकांत डगआउटच्या आशाला येताना पाहतोय. 2 धावा होतात. या 2 धावांनी पाहतोय धावफलक जातोय 20 वरती. 21 धावांचा टार्गेट इकडे सेट केलं गेलं. एक फायटिंग टोटल पर्यंत जाण्याचा वंगणपाडा संघाच्या कर्णधार न्यायचा आहे. चला दोन्ही संघाचे कर्णधार आले आहेत. टॉस केला जाईल. रोहिदासजी माळी साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. मुंबई पोलीस मध्ये आपण पाहतोय कार्यरत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. आजच्या दुसऱ्या शेवटचा सामना असेल पहिल्या फेरीतील. आजच्या सकाळ सत्रामध्ये पाहिलं तर इशिका इलेव्हन स्पोर्ट्स तडखड या संघाने या बाजीमध्ये 2 सामने जिंकून, त्यानंतर पाहिलं तर अष्टभुजा स्पोर्ट्स लवपाडा संघाने शेवटच्या बॉलपर्यंत झुंज दिली आणि सामना आपल्या बाजूने जिंकवला होता. वंगणपाडा संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॅटिंग स्वीकारले आणि शतकसाठी आमंत्रित केलंय पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा बी या संघाला. थोड्याच वेळात या मॅचला सुद्धा आपण पाहूया. तोपर्यंत चालू असलेल्या मॅच मध्ये पुन्हा एकदा परत जाऊया. अरे चल सजना सासुरवाडी तुझी लांबची. अरे चल सजना सासुरवाडी तुझी लांबची. अग थांब सजनी सासरवाडी माझी लांबची. अग थांब सजनी सासरवाडी माझी लांबची. जे पंचांच्या बाजूला तिकडे झाडाखाली जे आपले बाउंड्री पंच बसलेत त्यांनी तिकडे स्क्वेअर लेगला जाऊन बसायचं. तिकडे लांब लांब बसायचं आहे. चला तिकडे थोडस लांब लांब जाऊन बसायचं आहे तिकडे. पहिल्या डावामध्ये पण बघितल्या धावा झालेल्या आहेत फक्त आणि फक्त 20 धावा झालेल्या आहेत. 21 धावांचं टार्गेट हे ठेवलेलं आहे. आणि आपण या मैदानावरती जर बघितलं ना तर लो स्कोरिंग सामने हे शेवटच्या षटकापर्यंत आणि शेवटच्या बॉलपर्यंत गेलेत. आणि हा सामना देखील आपल्याला त्याच प्रकारे जाताना दिसेल शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत. कारण पापडी संघाकडे देखील खूप चांगली बॉलिंग लेंथ आहे, स्ट्रेंथ आहे आणि एक चांगली मॅच इथे प्रेक्षकांना देखील पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. एका बाजूने आपण पाहतोय हेमंत घोडविंदा, तर एका बाजूने राहुल अंधेर. पाहूया पहिल्या षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येईल. तिकडे आपण सूर्यकांतला पाहू शकतो. त्यानंतर निलेश बंद्रे आहे, त्यानंतर जयेंद्र देखील आहे. मात्र इथे पहिल्या षटक हाताळण्याकरता निलेश बंद्रे आपली पावलं मोजतोय. बॉलिंग ट्रॅक वरती तो सज्ज होताना दिसतोय. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. भरपूर मान्यवर आमच्या VIP कक्षामध्ये विराजमान आहेत आणि या मॅचचा आनंद घेत आहेत. स्ट्राईक वरती आपण पाहतो हेमंत याला.
ज्याने 92 मॅच मध्ये 890 धावा बनवलेल्या आहेत. राहुल आहे आपण राहुल याचा हा स्कोर कार्ड दाखवला जातोय. राहुल नॉन स्ट्राइक एंड वरती आहे, ज्याने 92 मॅचेस मध्ये आपण पाहतोय खूप चांगल्या धावा बनवलेल्या आहेत. पहिला बॉल उडवलाय, हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक तिकडे जज करतोय आणि बघा खूप चांगला झेल पकडलाय. पहिल्या बॉल वरती इथे फलंदाज बाद होताना दिसतोय. बघा निवृत्ती होता तिकडे आणि निवृत्तीने खूप चांगले झेल पकडलेला आहे. मी अगोदरच म्हटलं होतं की या सामन्यामध्ये आपल्याला खूप चांगली रंगत ही पाहायला मिळणार आहे, कारण लो स्कोरिंग सामने हे रोचक होताना दिसतात आपल्याला आणि हा सामना देखील रोचक होताना दिसेल, कारण पहिल्या बॉलवरती एक मोठा फलंदाज बाद होऊन माघारी परतलेला आहे. एक बिग ब्लो, एक मोठा हादरा हा दिला गेलाय पोमन संघाला. बरं बॅटर इन झालेला आहे. आणखीन एक फलंदाज आपण पाहतो इन झालेला आहे, चेतन. महेश भोईर आपण यायचं आहे. आपलं जे कॅश प्राइज जे आलं होतं ते आपण घेऊन जायचं आहे. नवाने बॅटर चेतन गोवारी आलेला आहे. चेतन स्ट्राइक वरती असेल. निलेशला पहिल्या बॉल वरती यश मिळालंय. इथे बघा ऑन साईडला फक्त हलक्याने हा चेंडू इथे खेळून काढला होता. सूर्यकांत भुयाल आहे तिकडे. सूर्यकांत देखील आपल्याला भरपूर दिवसानंतर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बघा आज सुट्टीचा दिवस आहे. ऑन साईडला हा फटका खेळला गेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पण येतात. सूर्यकांत इकडे पोहोचतोय. आयुष पोहोचलाय. बघा धावची जी संधी निर्माण झालेली आहे. काय घडलंय, काय बिघडलंय, पंचांनी रेफर केलंय आणि ही दुसरी धाव पूर्ण झाले की नाही हे नक्कीच दर्शवलं जाईल. ज्या प्रकारे चेतन अडचणीमध्ये सापडला होता. आयुष वाघेने चांगला थ्रो केला. चेंडू हातामध्ये आहे, चेतन फ्रेम मध्ये नाही आहे. इथे आपण पाहू शकता की चेंडू निलेश बंद्रे याच्या हातामध्ये आहे. चेंडू यष्टान वरती तिकडे लागलाय आणि फलंदाज माघारी ठरलाय, माघारी पडलेला आहे आणि चेतन गोवारी याला आता माघारी जावं लागेल. बघा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अडचणीमध्ये नेऊन ठेवलाय चेतन गोवारी याला. फलंदाज बाद. बघा दुसरा गडी इथे आता बाद होताना दिसतोय. बघा फक्त 21 धावा या जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 7च्या सरासरीने या धावा बनवायच्या आहेत. मात्र 2 विकेट्स इथे आतापर्यंत गमावलेत. नव्याने बॅटल विशाल आलाय, विशाल भडांगे. दोन धावा धाफलकावरती 2 गडी गमावले. चेंडू टाकून झाले 3. निलेश बंद्रे इंजर्ड आहे, मात्र त्याने देखील खूप चांगली कामगिरी करतोय. उचली गेलेला हा चेंडू बीट झालाय फलंदाज. आणि पंचाने तिकडे 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील नाही दिलेला. इथे बघा उचली घेणारा चेंडू, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आलाय तिकडे आणि झेल ड्रॉप. आरुष होते तिकडे, आरुष वाघे होते आणि त्यांच्याकडनं हा झेल सुटलाय. हा झेल नाही तर मॅच सोडलाय मी तर म्हणेन आरुष. आणि बघा सहजसोपा झेल होता. पाहूया पुन्हा एकदा कशा प्रकारे हा झेल तिकडे सुटलाय त्याच्याकडनं. उचली घेणारा चेंडूचा हुक करण्याचा प्रयत्न, बॅकफूट जाऊन हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू भरपूर उंचावरती गेला होता, उंची गाठली होती, लांबी गाठली नव्हती आणि तिकडे आरुष याचा हा झेल सुटला गेलाय.
निलेश बंद्रे थोडेसे निराश आपल्याला जाणवले झेल सुटल्यानंतर. त्याला देखील माहिती आहे की हा झेल किती महत्वाचा होता राहुल अंधेरियाचा. इथे कट करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू, तेज तर्रार. षटकाची समाप्ती झालेली आहे. षटक संपले पहिल्या षटकात धावा आल्यात फक्त 3, गडी गमावलेत ते म्हणजे 2. बघा मॅच इथे बनवलाय निलेश बंद्रे याने. बघा स्कोर कार्ड जर आपण बघितला, पापडी संघाच्या 8 धावा होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. पुमन संघाच्या इथे 3 धावा आहेत. विकेट सेम गमावल्यात, मात्र धावा कमी लागल्यात पुमन संघाच्या. मी अगोदरच म्हटलं होतं की लो स्कोरिंग सामने भरपूर रोचक ठरलेत या मैदानावरती. इथे बघा मिस टायमिंग झालाय. सूर्यकांत चेंडूच्या खाली आलाय, पकडलाय झेल. संपेल इथे राहुल अंधेरियाचा खेळ. फलंदाज बाद. विकेट डाऊन. गोले घेणे आला रे, गोले घेणे आला. अरे गोले नाही गोले. अरे सदू, तू काय आलास? सदू बदू काय नाही, चल लवकर शेतावर, बाबान गवताना मारलेला आहे. चल ना तर शेतावर जातो तुम्ही. शेतावर काय जास्त माना माहेत काय माहित? बघा इकडे खूप सुंदर संगीत तर नाही, मात्र तो सदू आहे तो आपल्याला ऐकायला मिळाला. आणि आमच्याकडे देखील एक सदू आहे. तो सध्या आपल्याला बाउंड्री पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. बघा पहिल्या बॉलवरती विकेट मिळालेली आहे. नव्याने बॅटर आता हितेश गांगडा आलाय, संघाचा संघनायक आलेला आहे. आयुष वाघे आणि पहिल्या बॉलवरती विकेट मिळवलेली आहे. दुसरा बॉल कट केलाय, चेंडू डिक्लरेशन झोन मध्ये निघून गेलाय. तिकडे डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने स्कोर कार्ड 4 वरती जाऊन पोहोचलाय. बघा मॅच जिंकण्यासाठी 21 धावा बनवायच्या आहेत. आणि पहिल्या षटकात आपण फक्त जर बघितलं तर 3 धावा आल्या होत्या. निलेश बंद्रे असं एक निर्णायक षटक आपण बघितलं. आणि आता आयुष वाघे हे दुसरं षटक हाताळण्याकरता बॉलिंग ट्रॅक वरती आलेलं आहे. विशालसाठी आपण पाहतोय हा फटका फसलाय. शतरक्षक आहे चेंडूच्या खाली, पकडला जाईल. आणखीन एक झेल संपलाय. विशाल भडांगे याचा खेळ. फलंदाज बाद. आताच्या पुरी थंडा पेन पण माझ्यात. एक थंड असेल खुमारी लागेल, 2-3 थंड आणतोस तरी खुमारी लागते. थँक्यू डीजे. आणखीन एक विकेट बघा. 4 गडी बाद 4 अशी धावसंख्या आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. धावसंख्या ही लागलेली आहे 4, विकेट गमावले 4. आयुष वाघे खूप चांगली बॉलिंग करतोय. मी अगोदरच म्हटलं होतं की लो स्कोरिंग सामने हे नेहमी रोचक होत असतात, हाय व्होल्टेज होत असतात. आणि हा सामना देखील आपल्याला हाय व्होल्टेज होताना दिसतोय.
इथे बघा कट करण्याचा प्रयत्न, स्वतः आयुष तिकडे चेंडूपर्यंत पोहोचलाय. एक धाव ही पूर्ण केली गेली. एका धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती. 8 चेंडूमध्ये आता 16 धावींची गरज आहे. बघा प्रति षटकामागे 7 धावा बनवायच्या होत्या, मात्र निलेश बंद्रेचं ते षटक, 2 विकेट्स त्याने मिळवल्या. आणि बघा जी चेतन गोवारे याची जी विकेट मिळाली रनआउटच्या स्वरूपात, तिकडनं मॅच पूर्णतः टर्न होत गेला आणि आता पोमन संघाच्या अडचणी ह्या वाढलेल्या आहेत. इथे बघा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर हाताला गेलाय. पंचांनी दोन्ही समांतर दाखवल्यात. व्हाईट बॉल, व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. एक्स्ट्रा रन्स आपण पाहतो इथे खर्च केली. धावसंख्या 6 धावा. बघा फुलटॉस चेंडू स्कोअर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून आरुष आहे तिकडे. आरुषकडनं थोडासा मिसफील्ड झाला. 2 धावा तर पूर्ण झाल्या. 3 धावाचा प्रयत्न झालाय तिकडे आणि तिसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. 4थ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि 4थ्या धावेच्या प्रयत्न तिकडे फलंदाज हा बाद झालेला आहे. अक्षय भडांगे हा धावच्या स्वरूपात बाद झालाय. विकेट क्रमांक 5. अरे जरा खेळू ना. ए ना नित्याला नांगलास रे कोठा. नित्याला नांगला रे. ओढे ती नांगून झगडा ना. आज काय गोड गोड बोलता. तुला माहित का नाही? बघा 3 धावा कंप्लीट झाल्या आणि 4थ्या धावेचा प्रयत्न झाला आणि या 4थ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज अक्षय हा बाद झालेला. 5 गडी हे बाद झालेत. अर्धा संघ इथे गारद केलेला आहे. पोमन संघ 7 चेंडू आणि आता 12 धावींची गरज आहे. 7 चेंडू 12 धावा. 7-12 हा उतारा कुठल्या संघाच्या नावावरती शेवटच्या बॉलवरती जाईल ते आपल्याला नक्कीच समजणार आहे. 7 चेंडू 12 धावा. नव्याने बॅटर करण आलाय. करण काटेला. हितेशला देखील इथे माघारी परतावं लागेल. यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट. मधली स्टिक इथे वाकवलेली आहे. हितेश गांगडा याची फलंदाज बाद. दिसाला चेन्नई रातीला झोप नाही, कशी ही अदा तुझी पुरी सांगना. दिसाला चेन्नई रातीला झोप नाही, कशी ही अदा तुझी पुरी सांगना. तुझ्या मनाची फिलिंग तरी काय, खरं खरं सांग ना. तुझ्या मनातलं कळतच नाही, खरं खरं सांग ना. थँक्यू डीजे. बघा 6 चेंडू आणि आता 12 धावींची गरज आहे. सहा चेंडू मध्ये 12 धावा. बघा मागच्या सीझन मध्ये नागल्याच्या मैदानावरती पोमन संघाने पराभूत केलं होतं पापडी संघाला. त्यानंतर आता स्पर्धा झाली शिलोतरच्या मैदानावरती देखील पोमन संघाची चांगली कामगिरी राहिली होती. पापडी संघाला त्याने पराभूत केलं होतं आणि ते बघा पूर्णपणे थांबवलं होतं पापडी संघाला. मात्र ज्या प्रकारे बॉलिंग राहिलेली आहे पापडी संघाची, खूप चांगली बॉलिंग इथे पाहायला मिळाली आणि आता पोमन संघ बॅकफूट वर जाताना दिसतोय. आणखीन एक फलंदाज करण काटेला बॅक टू द डग आउट. के इज बॅक. Thank you DJ. KK is back to the dugout. सोहन तलवी याने पहिल्या बॉल वरती इथे फर्निचर डिस्ट्रॉय केलेला आहे. 7वा गडी बाद झालेला आहे. बघा 7 गडी बाद झालेत. नव्याने बॅटर रुपेश आलेला आहे. बघा 3 षटकाचा हा सामना आहे आणि या 3 षटकामध्ये आतापर्यंत 7 गडी ते बाद झालेत. आणखीन एक चेंडू इथे निर्धाव येताना दिसतोय. खूप चांगली कामगिरी. बघा आता चेंडू बाकी राहिलेत 4 धावा बनवायच्यात 12. विकी आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंड वरती आहे
आता पूर्ण जिम्मेदारी असणार आहे ती म्हणजे विकेश भडांगे याच्यावरती. इथे बघा चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं आणि हा चेंडू डिक्लरेशन झोन मध्ये गेलेला आहे. आता 3 चेंडू 11 धावेची आवश्यकता असणार आहे. विकेश थोडासा इंजर्ड आहे मात्र तरी देखील 100% देण्याचा प्रयत्न करेल आपल्या संघासाठी आणि त्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. आता संकट मोचक बनावं लागेल. 3 चेंडू 11 धावेंची गरज आहे. तीन चेंडू 11 धावेंची आवश्यकता आहे. चेंडू हवेमध्ये आहे. आरुष आहे तिकडे. आरुष पाहतच राहिलाय. बघा मी अगोदरच म्हटलं की विकेश मध्ये ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि विकेश जर स्ट्राईक वरती आला तर तो मोठा फटका पाहायला मिळेल आणि तो मोठा फटका आलेला आहे. ठोकलाय षटकार. थँक्यू डीजे. बघा कालच्या दिवसामध्ये देखील 3 चेंडूमध्ये 11 धाव्यांची आवश्यकता होती आणि त्या 11 धावा शिरोतर संघाने पूर्ण केल्या होत्या. आता 2 चेंडू आणि 5 धाव्यांची आवश्यकता आहे. विकेश याने तर एक षटकार ठोकलाय. बघा त्याच्या स्लॉट मध्ये चेंडू होता आणि चेंडू त्याने सरळ प्लॉट मध्ये पाठवला. बघा आता 2 चेंडू आणि आता 5 धावा मॅच जिंकण्याकरता आता बनवायच्या आहेत. दोन चेंडू आणि 5 धावा. चेंडू येतोय निर्धाव डॉट बॉल. बघा थोडस बॅटरचं मन विचलित करण्यासाठी एक शॉट मिड ऑफ देखील तिथे लावला गेलाय. सूर्यकांत याला आपण तिथे ठेवलं गेलंय. आता 1 चेंडू आणि 5 धाव्यांची आवश्यकता आहे. काल किरण भुजड याने गोल्डन 6 लगावला होता. आता ते विकेश याला देखील गोल्डन 6 मारावं लागेल मॅच जिंकण्याकरता. चेंडू काय आहे आपण पाहूया. व्हाईट बॉल. व्हाईट चेंडूची नोंद इथे झालेली आहे आणि रेफर केलाय. तिकडे रेफर केलेला आहे. चला पाहूया. फेअर डिलिव्हरी असेल. हलकासा ब्रश होऊन गेलाय चेंडू तिकडे फलंदाजाला. तर फेअर डिलिव्हरी असेल आणि हा सामना इथे पापडी संघाने इथे जिंकलेला आहे. हळ लक पोमन संघ. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच पापडी संघ.